मॉर्निंग. नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सो आज आहे गुढीपाडवा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता वाजल्यात मला वाटतं 8:30. चाललो आहे नाश्ता आणायला. भजीपाव वडापाव. सविताला भजीपाव पाहिजे, मला वडापाव पाहिजे. आणि आज बरंचसं काम आहे कारण आज मला वाटतं आपल्याला जायचं आहे आपल्या मित्राच्या बरोबर उल्हासनगरला. त्याला काम आहे काय त्याच्यानंतर दुपारी मी आणखीन एक ठिकाणी बाहेर जाणार आहे. सो तुम्हाला दाखवतो मी कुठे जाणार आहे ते. चला आता आपण नाश्ता केल्यावर भेटू. वडापाव आणि भजी घेऊन आलो आहे. हे बघा, तिला इथे याचे झाले चपात्या, पुऱ्या, रात्री बनवलेल्या पुऱ्या आपल्या, आणि भजी तिच्यासाठी आणल्या आणि आपल्याला आणल्या वडापाव या खायला. 5 मिनिटांनी आपला नाश्ता करून झाला. आता फटाफट आता लाईट पण गेले. सतत आपण चला आता पर्स घेऊ, चावी घेऊ, गाडी घेऊन निघू. जरा काम अजून दुसरं. आपण आलो आता घनसोलीला कारण आपल्याला थोडं काम आहे इकडे. समजलेच असेल तुम्ही मी कुठं चाललो ते. मी चाललो ATMमध्ये. त्या ATMमध्ये चालतो मी. चला, मिनिटामध्येच आपलं काम झालं. इथे गेलो आतमध्ये आणि लगेच पैसे काढले जातील. पैसे काढून झाले. आता भेटलो. आता आपण भेटून नंतर आपल्या आताच घरी आलो आहे. अरे किती वाजता निघणार? हो. अरे आई जेव्हा जायची तयारी चालू झाली. वन डे ना, आम्ही पण वन डे जाऊ. मी त्याला बोललो, फोन केला होता तुला, बोलव लगेच. काय जागा? अरे कणाची जागा आहे यावा. आता मला पळायला लागेल दुसरीकडे. आता दादा खाटीवर ये घेत ना. हा काय बोलतो. जस्ट निघलो सलूनमधून. सो आता जरा घरी जातो, थोडं फ्रेश होतो मस्ती की हातपाय धुवून. तर मला आता जायचं आहे बाहेर. तर मला फोन आला होता. तर बोललो चला बरं. त्याला बोला आलोच. बरं मी सलूनमध्ये होतो. बोला त्याला बोला आलोच. एक 5 ते 10 मिनिटामध्ये मला रेडी होऊन येतो तुझ्याकडे बोला. आणि तिथं आपल्याला सलूनमध्ये तुम्ही बघितलात आपल्याला कोण भेटला होता. आपल्या गावातला अनिल सालवी. तो सुद्धा ब्लॉग बनवतो. तुम्ही त्याच्या चॅनलला सुद्धाही सबस्क्राईब करा. त्याच्या चॅनलचं नाव आहे कोण आलेलं आहे. बघा कशी चिकनी झाली एकदम शंभर करून दोघी पण. हा चला चला आतमध्ये. चला चला आतमध्ये. हा का चला. ताईच आहे काय बनवलं इकडे बघा. पुरणपोळी. आज पाडवा आहे म्हणून ताईंनी गोड गोड काहीतरी पुरणपोळी केलेलं आहे. आपण आता चाललोय बाहेर. तर आपण आता काही खाऊ शकत नाही. आपण रेडी झालो मस्त की चाललो मी आपला मित्राच्या सोबत. जर त्याचं काम आहे उल्हासनगरला. सो चला आता भेटू आपण अर्ध्या रस्त्यातच. आणि आज आपल्याला तिकडनं आल्यानंतर परत काम आहे. कुठं जायचं आपल्याला. त्याचा आपली आज ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो सर्ग सुखाचा प्रवास आज चालू होणार आहे. साई श्रद्धा सेवा मंडळाची पालखी आज निघणार आहे आपली खारेगावातून. सो त्या पालखीला पण आपल्याला जायचं आहे. चला आता निघलो आहे मी. ऑन द वे गाडीतच आहे. तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. कुठं जाईन ते मी सांगेन. माझं काम आहे थोडंसं तिकडे. चला भेटू नंतर थोड्या नंतर आपण. आता मी बघायला म्हणा हेल्प म्हणा लागले ताण आणि मला झोपणं यासाठी हेल्प यायचा आहे. पण हेल याच्याकडं आहे का नाही बघायचं ना. हा आहे हा याच्याकडे हेल आहे. घेतलं आहे आपल्याला हेल. आपण आलो आता. हे आहे मला वाटतं यो अंबरनाथ स्टेशनच्या इकडे रस्ता जातो हा वाटतं. हा रस्ता अंबरनाथ स्टेशनच्या इकडे जातो. ही इथे उभी आहे आपली गाडी समोर. आपली गाडी इथे आहे. सो चला आता भेटू आपण नंतर. सो आत्ताच 2 वाजल्यात. आत्ताच पोचलो इथं घरी. सो तिथं गेल्यावर काय मला भेटलाच ना शूट करायला. त्याच्यामुळं मी आता घरी आल्यावर केलं इथं शूट. चला त्याच्या आतमध्ये जा. सो आता आल्या घरी. तर आता जेवता थोडा वेळ आराम करता. परत मग आपल्याला जायचं आहे खारेगावला आपल्या पालखीला. तर पालखी आता निघणार 3 वाजता. सो तोपर्यंत आपल्याला ते पालखी भेटली तर ठीक आहे. नाहीतर आपण अर्ध्या रस्त्यातून भेटू पालखीच्या. आता वाजल्यान 2:25.
आपण आता जेवायला गेलतो बाहेर. भात आहे, पापड आहे, कसली तरी भाजी बनवली, आमटी उमटी काहीतरी असं बनवली तिने. जेवू आणि थोडा वेळ आराम करू. 3:30 पावणे 4ला आपण निघू जायला आपल्या पुढं. पालखीला जायचं आहे तर दाखवतोच मी. बघा मुगाची आमटी गेली हिनी, आंबा लोणचं आहे तिथे, ती बटाट्याची भाजी ना खात आपण, आणि पापड इथे ताईने बनवलेलं तुम्हाला दाखवलं ना आजच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितलंच असेल. ते पापड ताईने बनवलेलं आहे का? हां, हे पापड मस्त छान लागतात. कणाचे आहेत ते पापड? तांदळाचे बनवले ताईनी, भारी लागतात एकदम. या जेवायला. माझी पोल उठले. काय रे? हा ग, शी गेली बाबू तू? कुठे गेली शी? बघा दाखविला आता शी कुठे गेली तिने ते. जेवण झाले आपला, आता थोडा वेळ आराम करू कारण आपल्याला जायचं. चला, रिद्धी पण झोपते बघा. हे बघा माझी रिद्धी बघा, येडी येडी. चला फायनली आपण आपला ID वगैरे घेऊन निघलोय. गाडीची चावी घेतली. आकाश येतो इकडनं. एवढं इथे ही समोर पोरं पण आहेत आपली. सगळ्या तुम्हाला पण दाखवतो. ही पोरं पण चालल्या ती. आता हे लोक पण इथून निघल्या. इथे आहे भाऊजी आहेत आणि दुसरं अजून कोण आहे बघा इथे. अजून भाऊजी आहे, पवन निघलाय, आकाशला मी बोलवलं आहे. बघा आला आकाश पण. निघायचं ना आता? तुम्ही घ्या, मी घेतो गाडी. रिक्षा? हो रिक्षा येतं. परत भाचा आहे ना तिथं मुंबऱ्याला, ते 2-3 जण आहेत. गाडी पण ए चकण्या तुझा नंबर मागत होता. साईराम. चला भेटू आपण आता खारेगावला. काय भाऊजी? आणि मी निघलो आता. आपल्याला पुढून आनंद आपला गण्याला घ्यायचा आहे. तो तिकडे रेतीबंदरला थांबणार आहे. चला या, येऊ दे अशीच, येऊ दे. बघा आता निघलो आम्ही शिर्डी. तन्मय चला. नाही पण तिथं 3 माणसं आहेत ना माझ्याजवळ. ते तिथं 3 जण आहेत. मग तिथं 3 जण आहेत. आपण आता निघलो आपल्या जायला प्रवासाला. आपले 2 भाचे आहे. आपल्याला मुंबऱ्यावरनं त्यांना आपण पिकअप करू. चला आलो इथे. आता पालखी इथं पोचलोय. इथे आपला आजीने फोन केला होता. हे बघा समोर पालखी निघली आपली. वाजते सर्व बँड वगैरे. या तुम्हाला दाखवतो तुम्ही. भाईला घ्या, भाईला घ्या. मामा या इकडे. चला भाई या, अजून भाई या. नाही येतो येतो भाई. मागे थांबा. महाराज कोण घालतील तेव्हा देवाचा एक
आपली पब्लिक आहे. अर्धी पब्लिक पुढे चालते, आपली पालखी पुढे आहे आणि आपण इकडे मागे आहे थोडासा पालखीच्या डिस्टन्समध्ये थोड्याशा. बघा पाठीमध्ये किती आहेत आपली आपली साई भक्त किती आहेत बघा पब्लिक. बघत होतो आपण तो दिवस शेवटी आज आलेला आहे. आज आपण निघलो इथून, आपली पालखी निघाली खारेगाववरनं, साई श्रद्धा सेवा मंडळ खारेगाव ठाणे. आता पालखी आपली आली रेतीबंदरच्या टोल नाक्यापर्यंत. आता इथून पुढे पालखीची आरती होणार दापोड्याच्या इथं मानपुरी नाक्यावर. चला का साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. गाडी ही आपली गाडी, आपला आकाश. हे साईबाबा लाव, तो साईबाबा लाव तिथं पुढं 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 साईबाबा तिथं लाव ना. पालखीचा पडला ना, आपले साहेब लावले. हा बघा आपला मंदिराचा टेम्पो आहे, याच्यामध्ये देवाची तस्वीर ठेवलेली आहे. आता आलो इथपर्यंत आलो मानकुरीच्या. आणि आता इथून पुढे आता आपल्या हायवे दिवा येईल. हायवे दिव्यानंतर आपण मानकुरीला थांबू. आपण तिथे मानकुरीची इथे आपली आरती होईल. चला हे बघा आता जवळजवळ अर्धा बराचसा रस्ता क्रॉस केला आम्ही. आता बघा रस्त्यामध्ये गाड्या, ट्रॉफिक पण खूप आहे इकडे. रोडला गाड्या खूप चालतात आता यावर्षी. गेल्या वर्षी पण अशाच गाड्या खूप होत्या आणि यावर्षी पण गाड्या खूप आहेत. आता आपण हायवे दिवा गावापर्यंत आलेलो आहे. आता इथून पुढे आपला हॉल्ट आहे आपला आरतीचा. तर तिथे आरती झाली तर मग आपण पुन्हा प्रस्थान करणार पुढच्या आपल्या हॉल्टवर जायला रात्रीच्या. चला तोपर्यंत आपल्यासोबत असेच राहा. हे बघा साईराम, आमचे सेवेकरी दादा, हे आमचे भाऊजी आपल्या पाण्याची सेवा देतात. दादा पण आपल्या पाण्याची सेवा देतो आपल्याला 8 चे 8 दिवस. कुठे कोणी मागे राहिलं तर त्यांना आणायला सुद्धा जातो दादा आपला. चला ओम साईराम. इथं आपला साखरदादा पण आहे आपल्या सोबत आणि रोहित शिंदे पण आहे. आता आपण पोचलोय सध्या मानकोलीला. सो आता मानकोलीला इथे आपली आरती होईल. सो आरती झाली का आपण पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया आपल्या रात्रीच्या हॉल जवळ. पोचलो इथे मानकोलीवर. आता इथून आपण आता आपला आरतीचा हॉल पुढे समोरच आहे, तुम्हाला दाखवतात इथे पुढे. मग त्याच्यानंतर ती आरती झाल्यानंतर आपण पुढे जाऊ. चला हे बघा आपण आलो आता नाश्त्याच्या हॉलला, आपल्या आरतीच्या हॉलला. सो इकडे बघा सर्व आहेत आपली पोरं वगैरे. चप्पल काय बसते, काय बसते. आकाश इकडे बसते इकडे. बघा आपली पोरा वाजता इकडे मस्ती वेगळी. एक खातान ए बस ना. आता किती घाले रे, कधी घाले बड्या. दोन के तुम्ही 2 के आकाशने सांगितलं 3 घेतल्या. इकडे बघा आकाशने किती पेट्या खाल्या बघा. 1 2 3 3 पेट्या आहेत आकाश जवळ. पवननी 4 5 खाले सांगतो तो. आव्या संतोषला भरव ना. ए आव्या संतोषला भरव. एक टाइम झाला का दादा, नाही दुसरीच आहे.